नमस्कार. भारतीय डाक विभागात 28,000 प्लस जागांसाठी भरती सुरू असून आज आपण ग्रामीण डाक सेवक या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर क्लिक हिअर टू रजिस्टर ॲप्लाय दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल. आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिला आहे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, मोबाईल नंबर टाकायचा आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून तोसुद्धा आपल्याला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. पहिला मोबाईल नंबर टाकून घेतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे सेंड OTP येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मोबाईलवरती आपल्याला एक OTP येईल, तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल व्हेरीफाय सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्याचप्रमाणे आपल्याला ईमेल आय डीसुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकायचा, सेंड OTPवरती क्लिक करायचं. ईमेलवरती आपल्याला OTP येईल, तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर ईमेल व्हेरीफाय सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बेसिक डिटेल्स भरून घ्यायचं आहे. पहिलं आहे ॲप्लिकांट्स नेम, पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. नाव जे आहे ते ॲज पर द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेटवरती जसं असेल त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नंतर जन्मतारीख टाकायची, आपलं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं. नंतर आपली कास्ट कॅटेगरी जी आहे ती लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मेसेज येईल. खाली आपला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा आलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डचा मोबाईलवरती सुद्धा मेसेज येणार आहे. नंबर कॉपी करून घ्यायचा, ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन पेजवरती जाऊ. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं. इन्स्ट्रक्शन येतील, वाचून घ्यायचे. नंतर प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. आपला युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला ॲप्लाय दिसेल, ॲप्लायवरती क्लिक करायचं आणि आपली जी जाहिरात आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026. आपण पर्सनल डिटेल्स ऑलरेडी भरलेलेच आहेत. ऑदर डिटेल्समध्ये मॅरिटल स्टेटस आहे. आपलं जे मॅरिटल स्टेटस आहे, मॅरिड, अनमॅरिड, विडोवर जे काय असेल ते सिलेक्ट करायचं. पुढे आहे PWBD, जर असाल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर आहे एम्प्लॉयमेंट स्टेटस, एम्प्लॉईड असाल तर येस करा, नसेल तर मग या ठिकाणी नो केलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर आहे आपला ॲड्रेस. पहिला आहे प्रेझेंट ॲड्रेस, पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा. पिनकोड टाकायचा, सिटी, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सर्व टाकून घ्यायचं. पुढे आहे परमनंट ॲड्रेस. जर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस आपला सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर वेगळा असेल तर वेगळा तो टाईप करून घ्यायचा. झाल्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 10वीचे डिटेल्स भरायचं आहे. पहिलं सर्कल सिलेक्ट करून घ्यायचं, तर महाराष्ट्र सर्कल मी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर 10वीचं जे वर्ष आहे ते वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. पुढे आहे सिलेक्ट द बोर्ड. 10वीचं जे बोर्ड आहे ते बोर्ड सिलेक्ट करून घेतो.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 600 मार्क्स फ्रॉम 2040 ऑनवर्ड्स या ठिकाणी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर 10वीचा जो सीट नंबर आहे किंवा सर्टिफिकेट नंबर तो टाकून घ्यायचा. पुढे आपल्याला मार्क्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. प्रत्येक विषयाचे मार्क्स भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढे आहे पोस्ट प्रेफरन्स. कुठल्या सर्कलसाठी आपण अप्लाय करणार आहे ते सर्कल महाराष्ट्र सर्कल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर कोणत्या डिव्हिजनसाठी आपण अप्लाय करणार आहे ते डिव्हिजन इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पोस्ट प्रेफरन्स या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. पोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट करून झालेले आहेत. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जसे तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी हवेत प्रेफरन्स ते सिलेक्ट करून घ्यायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून झाल्यानंतर पुढे आहे डिक्लरेशन वाचून घ्यायचं. पुढे आहे आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड अग्री टू द अबाव डिक्लरेशन म्हणून बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं आणि प्रिव्ह्यू याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर फॉर्मचा जो प्रिव्ह्यू आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. पूर्ण फॉर्म परत एकदा या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. जर काही बदल असेल तर तो आत्ताच या ठिकाणी आपल्याला बदल त्यामध्ये करून घ्यायचे आहेत. एडिट ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. तर जर काही बदल असतील तर एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आणि ते चेंजेस आपल्याला करून घ्यायचं आहे. जर बरोबर असतील तर मग सबमिट ॲप्लिकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी फॉर्म पूर्ण चेक करून घेतला आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्व माहिती बरोबर आहे म्हणून या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन याच्यावरती मी क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट. तर होय म्हणून आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे. येस सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे. इथं या ठिकाणी परत डॅशबोर्डवरती जायचं आणि या ठिकाणी क्विक ॲक्सेस मॉड्यूलमध्ये आपल्याला क्लिक करून आपली जी फॉर्मची PDF आहे ती डाउनलोड करून ठेवायची आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.